नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे वाजले आहे 7 आणि मी निघाले स्कूलला. तर तुम्हाला मी बाहेरचं एकदा वातावरण दाखवते. चला. सकाळच्या वेळी एवढी शांतता असते ना, तरी मी थोडं लेट निघाले 7 वाजता. नाही तर अजून एवढं शांत आणि भारी वाटतं. चला आता नंतर बोलते तुमच्याशी. ते असं वाटतं का उन्हाळाच आहे आणि दिशू आली तर दिशूला गाडीत बसून देते मी. अजून घरी काही गेली नाही, तशीच इथं थांबून राहिले आणि इतकं ऊन मला अक्षरशः उभं पण नाही राहिलं जातं, एवढं ऊन आहे. तर आता दिशूची गाडी येईल थोड्या वेळातच आणि मग दिशूला बसवेल गाडीत. मी तर गाडीची वाट बघत बसले झाडाखाली. पद्धतीची मी भाजी बनवलेली, मस्त छान वाटते, एकदम टेस्टी लागते. आणि ह्याची मी तुम्हाला एक दिवस सकाळी मी बनवली होती आणि सकाळी सकाळी काही व्हिडिओ शूट करता येत नाही, तर मी एक दिवशी बनवेल ही रेसिपी. एकदम टेस्टी लागते, एकदम भारी. तुम्ही पण नक्की ट्राय कराल. तर चला आता जेवण बिवण करते आणि नंतर बोलते तुमच्याशी. वाजले आहे 4 वाजले आणि मस्त आता चहा ठेवते. तर ऐन टायमाला नेमकी साखर संपली. आता गूळ आहे तर गुळाचा ब्लॅक टी करते, गूळ टाकणार आहे मी त्याचा. तर चला आता बनवते. गूळ टाकलेला आहे आणि गवती चहा. तर आज असं गुळाचा ब्लॅक टी आहे इथे. एवढा गोड नाही झाला. पूर्ण खराब झालेला होता, तर त्याच्या पाकळ्या सर्व काढल्या आणि याचं पण काहीतरी बनवू. आणि हे फुलं चांगलेच होते, तर मी काय केलं, हे पॉट याच्यातच अजून खोचून दिले. तर थोड्या हे पण आपण ठेवून देऊ, अजून चांगलेच आहे ना ही फुलं. तर बाकीचं फेकून दिलं. आता फुलं आपण इथं ठेवूयात पॉट. तर हे इथं ठेवून दिलं असं असतं.
रांगोळी पण फुलं म्हटलं वेस्ट जातील तर काहीतरी करून टाक दीदीला. आणि ॲक्टिव्हिटीजसारखं मुलांना जर असं काही दिलं ना तर मन पण लागतं आणि काहीतरी बिझी असतं. तर मी असं काही राहिलं का फेकत नाही, त्याच्यापासून काही हे बनवा ते बनवा, मग नंतर हे करत असते, मुलांना देते. आता ह्या फुलांच्या पाकळ्या मी अशाच फेकण्यापेक्षा म्हटलं चल दीदी तर रांगोळी काढ मस्त. तर तिने छान रांगोळी अशी पाकळ्यांची काढली आहे. तर हे छान मुलांना असं ॲक्टिव्हिटीज दिल्या ना तर मुलं बिझी असतात. तर मी आदविकला दिवशीला असंच काहीतरी देत असते, टाकाऊपासून टिकाऊ. आणि फेकण्याआधी किंवा काही गोष्टी असतात तर त्या यूज करून त्यांना काहीतरी त्याच्यात मन रमवून असं मी करत असते. तर इथं मग सर्व झालं आहे माझं. त्यात झाडझूड संध्याकाळची करून घेते आणि नंतर मग दिवा वगैरे मस्त रांगोळीमध्ये ठेवणार, तुम्हाला पण दाखवेलच. आणि असं असं असतं, एक एक दिवस वेगवेगळा माझा मी तुमच्यासोबत शेअर करतेच असा. तर सर्व पसारा मी आवरून घेते आता आणि बोलते तुमच्याशी. तर दिशूला भूक लागली, म्हटलं काय काय द्यायचं आता, काय द्यायचं ह्या वेळेस. तर मग म्हटलं आता बिस्किटची हा पण नाही बोलली, मॅगी तर नको म्हटलं. मी तर मॅगी दिशूची आणि आजची अजिबात बंदच केली, कधी तरी बाय चान्स महिन्यातून, ती पण नाही आता सध्या. तर बाहेरचं समोसा किंवा ह्या गोष्टी पण नको, स्ट्रीट फूड अजिबात नाही. कारण की मी स्वतः पण बंद केलं आणि घरात पण आम्ही आता खूप कमी करून टाकलं. तर म्हटलं आता मी पटकन झटपट पोळीचा कांदा किंवा आपण चुरमा असं बोलू शकतो, तर ते मी बनवणार आहे. तर ते पौष्टिक पण आणि हेल्दी पण. आता चपात्या आहेत किती 4 ते 5 चपात्या पडलेल्या आहेत. तर म्हटलं चला मग हेच बनवून देते पटकन आणि आद्विक पण खाऊन जाईल, म्हणून मग मी 2-3 चपात्यांचं बनवून घेते आता मस्त. आणि त्याला काय करते, मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार एक चपाती. तो पटकन होतो आणि मस्त टेस्टी पण लागतो. आधी याला मी बारीक करून घेणार. तर ह्या पद्धतीने बारीक करून घेतलं असतं. झालेली आहे. कांदा, टोमॅटो हे घेतले, कोथिंबीर आणि बारीक पण केलेलं आहे पोळी. तर चला आता पटकन करते मी. तर मी ना 2 मिरच्या पण घेते. तर मी 2 मिरच्या पण टाकते, मस्त बारीक कट करते. आणि 2-3 कढीपत्त्याची पानं. जिरे, जिरे टाकले, त्याच्यानंतर मोहरी टाकलेली आहे आणि 2-3 कढीपत्त्याची पानं टाकते. हिरवी मिरची टाकते मी. त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकले ना क्रिस्पी मस्त झाले, ते खूप टेस्ट लागतात. पण आता माझे शेंगदाणे संपलेले आहेत, तर शेंगदाणे मग मी नाही ॲड करणार आहे. तर तुम्ही हे करताना शेंगदाणे पण ॲड करा, खूप छान लागते.
हळद टाकू, थोडासा मसाला, लाल तिखट थोडं टाकू. नंतर आम्ही टाकायची पाण्याचा थोडंसं शिक्का मारायचा पाण्याचा. तर झालंय रेडी आपला. त्या दिवशीला देते आता मी. Only on MTV and Chio Cinema. मस्त छान रांगोळी दिसते दिवा लावल्यावर. आवडली का अंश? आवडली. भाकरी बनवलं सॉरी. आणि मस्त तव्यावरती भेंड्याची खरपूस खूप भारी लागते अशी भेंडी भाकरसोबत. मस्त ऑइलिंग पण करून घेतलं मस्त छान. आता मस्त जेवण बिवण करतो गरम गरम भाकर भाजी. चला मग बोलते नंतर तुमच्याशी. आमचे जेवण झाले. आता भांडे वगैरे राहिले किचनचं आवरायचं ते आवरून घेणार आता थोड्या वेळात. तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची काळजी घ्या. येते ना बघ मध्ये.